नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याला जसं की माहिती आहे, पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी महाराष्ट्र सेटच्या पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी आपण सराव प्रश्नपत्रिका जे आहे ते सुरू केलेले आहे, बरोबर? म्हणजे मॉक टेस्ट जे आहे ते आपण सुरू केलेले आहे. तर आज आपली 7th मॉक टेस्ट आहे. त्यामध्ये आपण हायर एज्युकेशन वरील 50 महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. या व्हिडिओ नंतर आपण हायर एज्युकेशन मध्ये सर्व डाउट्स जे आहेत, सर्व प्रश्न जे आहेत ते क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. तर पुढे जाण्याआधी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या मॉक टेस्टचे काही रूल्स आहेत. जसे की आपण बघू शकता की या मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे. टोटल 50 क्वेश्चन असणार आहेत. जेव्हा प्रश्न तुमच्या समोर येईल, जेव्हा क्वेश्चन तुमच्या समोर अपेअर होईल, तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पॉज केल्यानंतर तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला 2 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे जेवढे तुमचे प्रश्न बरोबर आलेत गुणिले तुम्ही 2 करा. ठीक आहे. गुणिले 2 करा म्हणजे तुम्हाला तुमचा मार्क्स कळतील, तुम्हाला तुमचा स्कोर किती झाला तो कळेल. ठीक आहे. आणि जो काही तुमचा स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहा. ठीक आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जसं की आपल्याला माहिती आहे युजीसी नेटची एक्झाम असेल किंवा कुठलीही सेटची एक्झाम असेल, महाराष्ट्र सेटचे एक्झामिनेशन असेल, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. बरोबर? त्याच प्रकारे आपली मॉक टेस्ट असणार आहे. ठीक आहे. तर तुमचा जो काही स्कोर असेल तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहा आणि ऑप्शन कुठला करेक्ट आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. पुढे वळण्याआधी आणखीन एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी फक्त 26 दिवस उरलेले आहेत. तर तुमच्या पेपर 1च्या प्रिपरेशनला एक नवीन चालना देण्यासाठी, तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने 25 दिवसाची एक नवीन बॅच सुरू केलेली आहे. त्या बॅच मध्ये तुम्हाला 50 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहेत. म्हणजे पूर्ण अभ्यासक्रमावरती 50 टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. त्यामध्ये PYQ चा सुद्धा समावेश असणार आहे. म्हणजे मागील 2011 पासून 2020 पर्यंतचे प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये. यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील, जे की 20 ते 25 पेजेसचे नोट्स असणार आहेत. तुम्ही तुमच्या एक्झामिनेशनच्या अगोदर 2 ते 3 दिवसात त्याचा वाचून रिव्हिजन करू शकता. ओके. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो. 1 सप्टेंबर पासून ही नवीन बॅच सुरू करत आहोत. याची फीस फक्त 999 म्हणजे 999 रुपये इतकी फीस आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये व्हिडिओ लेक्चर जर हवे असतील तर याची फीस आहे 1499 रुपये. जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल, ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जे की प्ले स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळून जाईल. किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे, पेड व्हॉट्सअप ग्रुप, तो सुद्धा जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे आपला शेड्यूल असणार आहे मॉक टेस्ट सिरीजचा. तर 1 सप्टेंबरला आपली पहिली टेस्ट असेल. तर मित्रांनो, महाराष्ट्र सेटचा जो एक्झामिनेशन पॅटर्न असतो, म्हणजे ईच टेस्ट आपल्याला 50 प्रश्न जे आहेत ते मिळणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही टेस्ट सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला त्याचं PDF सोल्युशन जे आहे ते मिळणार आहे. तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे. 2011 पासून ते 2020 पर्यंत. त्यामधील सुद्धा म्हणजे त्या टेस्टचं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल लॉजिकल रिझनिंग असेल, मॅथमॅटिकल रिझनिंग असेल किंवा आणखीन डेटा इंटरप्रिटेशन सारखे सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन तुम्हाला या टेस्टमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, लक्षात असू द्या, रोज सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला ही टेस्ट मिळेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती. ठीक आहे. तर जरी याची वेळ जी आहे ते निश्चित केलेली असेल तरीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही टेस्ट देऊ शकता आणि कितीही वेळा ती टेस्ट देऊ शकता. आणि मित्रांनो, जर आपण हा कोर्स सिरियसली फॉलो केला तर आम्हाला विश्वास आहे की आपण पेपर 1 मध्ये 70 पेक्षा जास्त मिळवाल. ठीक आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्ही 70 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते सिक्युअर करणार आहात. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो हा कोर्स. तुमच्या प्रिपरेशनसाठी तुमचं प्रिपरेशन जे आहे ते खूप बूस्टअप होणार आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्रायबर असाल ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा यामध्ये मिळणार आहे. ओके. तो हरी अप गाईज अँड लेट्स जॉईन दिस कोर्स अँड क्रॅक दिस एक्झाम. सुरू करूया आजच्या लेक्चरला. द रिपोर्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कमिशन कॅरीज द सब टायटल एज्युकेशन फॉर नॅशनल डेव्हलपमेंट. म्हणजे असं कुठलं एज्युकेशन कमिशन आहे ज्याचं टायटल जे आहे ते आहे एज्युकेशन फॉर नॅशनल डेव्हलपमेंट.
राधाकृष्णन कमिशन आहे, मुदलियार कमिशन आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन की कोठारी कमिशन? तर कोठारी कमिशन जे आहे त्याचं स्लोगन किंवा त्याचं टायटल जे आहे किंवा हे जे कमिशन आहे एज्युकेशन कमिशन, कोठारी कमिशन, त्याचं रिपोर्ट जे आहे त्यावरती हे टायटल लिहिलेलं आहे की एज्युकेशन फॉर नॅशनल डेव्हलपमेंट. पुढील प्रश्न, अष्टध्यायी वॉज रिटन बाय, अष्टध्यायी हे जी बुक आहे हे कोणी लिहिलेली आहे? ए चाणक्य, बी जीवाका, सी कटेयाना की डी पाणिनी? तर याचा राईट आन्सर आहे डी पाणिनी. पाणिनी जे आहे यांनी अष्टध्यायी हे बुक जी आहे ते लिहिलेली आहे. तर या ठिकाणी मी दिलेलं आहे इन्फॉर्मेशन, या ठिकाणी बघू शकता नेम ऑफ रायटर आहे, त्यानंतर अबाउट द रायटर, रायटर बद्दल इन्फॉर्मेशन आहे, आणि नोन फॉर म्हणजे कशासाठी ओळखलं जातं. राईट, पहिला आहे चाणक्य 350 ते 275 BCE, बिफोर क्राइस्ट. ओके, चाणक्य जे आहेत अल्सो फेमस ॲज कौटिल्य किंवा विष्णुगुप्ता. म्हणजे चाणक्य जे आहेत रायटर त्यांना कौटिल्य आणि विश्वगुप्ता या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ते प्राईम मिनिस्टर होते कोणाच्या अंडरमध्ये? की चंद्रगुप्ता मौर्य जे होतं राजा, त्यांचा जो रेन होता, रेन म्हणजे राज्यकाळ, त्यांच्या राज्यकाळामध्ये ते प्राईम मिनिस्टर होते. कोण? तर चाणक्य. ओके, वैदिक स्कॉलर ॲज तक्षशिला, तक्षशिला जी आहे त्यामध्ये ते वैदिक स्कॉलर होते. ओके, अर्थसत्र द सायन्स ऑफ मटेरियल गेन ही जी बुक आहे ही त्यांनी लिहिलेली आहे. राईट, त्यानंतर आहे जीवाका, जीवाका पर्सनल फिजिशियन ऑफ बुद्धा. गौतम बुद्ध जे होते त्यांचे पर्सनल फिजिशियन होते ते कोण? जीवाका. नोन ॲज यी वांग और मेडिसिन किंग, त्यांना यी वांग किंवा मेडिसिन किंग या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. इंडियन ट्रेडिशनल मेडिसिन ही बुक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर आहे कटियाना, कटियाना संस्कृत ग्रामरियन, मॅथमॅटिशियन अँड वैदिक प्रिस्ट. कटियाना जे आहेत ते संस्कृत ग्रामरियन सुद्धा होते, ते ग्रामर शिकवायचे संस्कृत मधलं. राईट, मॅथमॅटिशियन सुद्धा होते, गणित तज्ञ, आणि वैदिक प्रिस्ट सुद्धा होते. त्यानंतर त्यांना डिसिपल ऑफ गौतम बुद्धाच्या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. तर त्यांना कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातं? वर्तिककारा, व्यकराना, सुलभसूत्रास, या 3 गोष्टी जर एक्झामिनेशन मध्ये विचारल्या की हे कोणी, विच ऑफ द फॉलोइंग किंवा वर्तिककारा बुक वॉज रिटन बाय, किंवा व्यकराना बुक वॉज रिटन बाय, किंवा सुलभ सूत्रास इज रिटन बाय, तर त्याचं राईट आन्सर काय असणार आहे? कटियाना. ओके, त्यानंतर आहे पाणिनी, जे की आपलं राईट आन्सर होतं. संस्कृत फिलॉलॉजिस्ट आहेत, ग्रामरियन आहेत, फादर ऑफ लिंग्विस्टिक्स म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या भाषांचं ते त्यांना फादर म्हटलं जातं. फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह लिंग्विस्टिक, जे डिस्क्रिप्टिव्ह भाषा तज्ञ आहेत त्यांना त्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ओके, त्यांनी काय केलेलं आहे? अष्टध्यायी हे बुक लिहिलेलं आहे, जे की आपल्या क्वेश्चन मध्ये होतं. ओके, तर आय होप की ही इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे आणि तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट घेऊन करू शकता. राईट, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा हेल्प होईल आणि तुमच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा चांगली हेल्प होईल. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. द एन्शंट इंडियन युनिव्हर्सिटी नोन ॲज द चीफ सेंटर फॉर अडव्हान्स्ड अँड स्पेशलाइज्ड स्टडीज इन न्याया और लॉजिक वॉज, म्हणजे न्याय आणि लॉजिक या 2 सब्जेक्ट मध्ये सगळ्यात स्पेशलाइज्ड स्टडीज देणारी किंवा अडव्हान्स्ड स्टडी देणारी सेंटर कुठली आहे? कोणत्या काळात? एन्शंट इंडियन युनिव्हर्सिटीच्या काळामध्ये, म्हणजे प्राचीन युनिव्हर्सिटी ज्या आहेत इंडियन युनिव्हर्सिटीज त्या काळामध्ये न्याय आणि लॉजिक या 2 विषयामध्ये स्पेशलाइज स्टडी देणारी युनिव्हर्सिटी कुठली आहे? ए जगद्दाला युनिव्हर्सिटी, बी मिथिला युनिव्हर्सिटी, सी नादिया युनिव्हर्सिटी, आणि डी वल्लभी युनिव्हर्सिटी. तर याचा राईट आन्सर आहे बी मिथिला युनिव्हर्सिटी. मिथिला युनिव्हर्सिटी जे आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये 2 सब्जेक्ट हे सगळ्यात स्पेशलाइज्ड सब्जेक्ट होते. कुठला आहे? पहिला आहे न्याया, राईट, न्याया, आणि दुसरा आहे कुठला? लॉजिक. ओके, तर हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते सर्वात इम्पॉर्टंट होते कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये? मिथिला युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग मोड्स ऑफ ऍडमिशन वॉज प्रिव्हॅलंट नालंदा युनिव्हर्सिटी इन एन्शंट टाइम्स? तर नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कुठली प्रोसेस असायची किंवा स्टुडंटला कुठल्या प्रोसेसद्वारे सफल व्हायला लागायचं? कशासाठी? नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. ए एंट्रन्स एक्झामिनेशन, बी इंटरव्ह्यू, सी गुड अकॅडमिक क्रेडेन्शियल्स की डी
पीर डिस्कशन म्हणजे त्याला एंट्रन्स एक्झाम द्यायला लागायची का त्याला इंटरव्ह्यू द्यायला लागायचं की त्याचं चांगलं शैक्षणिक प्रमाणपत्र असायला पाहिजे की त्याला समयवय चर्चा म्हणजे जे हेड आहेत किंवा स्कॉलर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याला ऍडमिशन करायचं. तर राईट आन्सर काय आहे तर एंट्रन्स एक्झामिनेशन असायची कशासाठी नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. राईट. वळूया पुढील प्रश्नाकडे. ड्युरिंग हुज रूल वॉज द हिस्टोरिकल नालंदा युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश. नालंदा युनिव्हर्सिटी जे आहे ते कुठल्या राजाच्या रेनमध्ये किंवा राज्यकाळामध्ये जे आहे ते इस्टॅब्लिश झालेली होती. तर आपण लास्ट क्वेश्चन मध्येच बघितलं होतं की नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती गुप्ता डायनेस्टीमध्ये इस्टॅब्लिश केली होती. परंतु या ठिकाणी काय विचारले राजाचं नाव विचारलंय. बिंदुसार आहे, दशरथ आहे, चंद्रगुप्ता आहे की कुमारगुप्ता आहे. आपल्याला एवढं माहिती आहे की गुप्ता पिरियड मध्ये ती इस्टॅब्लिश झाली होती. तर कुठला गुप्ता आहे तर डी कुमारगुप्ता. ओके. कुमारगुप्ताच्या पिरियड मध्ये किंवा रेन मध्ये ही युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश झालेली होती. पुढील प्रश्न. The Chinese scholar I King and Huanzhang visited ancient Nalanda University during. जे चायनीज स्कॉलर आहे त्याचं नाव आहे आय किंग किंवा फर्स्ट किंग अँड ह्वानझँग, त्याला ह्वानझँग असं म्हटलं जातं. ते नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिट केलेली होती. तर ते कोणत्या काळामध्ये त्यांनी व्हिजिट केली होती तर याचा राईट आन्सर आहे 7th सेंचुरी सीई. ओके. तर ह्वानझँग किंवा आय क्विंग जे आहेत चायनीज स्कॉलर त्यांनी नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिट केलं होतं. तर ह्वानझँग हे एक चायनीज स्कॉलर आहे, ट्रॅव्हलर आहे किंवा त्यांना बुद्धिस्ट मॉन्क सुद्धा म्हटलं जातं. तर हे 7th सेंचुरीमध्ये इंडियामध्ये त्यांनी ट्रॅव्हल केलं होतं, व्हिजिट केलेली होती. आणि हर्षा डायनस्टी जे आहे हर्षा डायनस्टी या पिरियडमध्ये त्यांनी व्हिजिट केली होती. राईट. आणि त्यांनी काय केलं जेव्हा व्हिजिट त्यांनी केली होती नालंदा युनिव्हर्सिटीला त्यांनी इंटरॅक्शन सांगितलं, त्यांनी डिस्क्राईब केलं इंटरॅक्शन बिटवीन चायनीज बुद्धिझम आणि इंडियन बुद्धिझम. ओके. तर हे आहे ह्वानझँग बद्दल विच इज अ चायनीज स्कॉलर. पुढील प्रश्न. द फर्स्ट नोन रेसिडेन्शियल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ द वर्ल्ड इज म्हणजे जगामध्ये सर्वात पहिली रेसिडेन्शियल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कुठली आहे म्हणजे ज्ञात असलेली किंवा ओळख असलेली निवासी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कुठला आहे वर्ल्ड मध्ये जगामध्ये. ए मगध युनिव्हर्सिटी, बी नालंदा युनिव्हर्सिटी, सी विक्रमशिला युनिव्हर्सिटी की डी तक्षशिला युनिव्हर्सिटी. एक तुम्हाला गोष्ट सांगतो की तक्षशिला आणि तक्षशिला या दोन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत. ओके. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे नालंदा युनिव्हर्सिटी. तर नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ती सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे विच इज known as first residential international university of the world. ओके. पुढील प्रश्न. The medium of instruction in the Vedic system of education has been. जी वैदिक सिस्टीम होतं त्या सिस्टीम मध्ये जे एज्युकेशन दिलं जायचं त्याचं इन्स्ट्रक्शन दिलं जायचं त्याचा मीडियम काय होता मीडियम म्हणजे त्याची भाषा कुठली होती. ए संस्कृत, बी पाली, सी हिंदी की डी उर्दू. तर त्यामध्ये संस्कृत लँग्वेज जे आहे संस्कृत मीडियम जे आहे ते एज्युकेशन मध्ये यूज केलं जायचं. पुढील प्रश्न. In ancient India, the eligibility criterion in this respect of age for students seeking admission to the Takshila University was set at. म्हणजे तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी वय किती असायला पाहिजे स्टुडंटचं. ए 22 इयर्स, बी 20 इयर्स, सी 18 इयर्स की डी 16 इयर्स. तर राईट आन्सर आहे 16 इयर्स म्हणजे 16 वर्ष जर मुलाला किंवा मुलीला पूर्ण झाले तर तो एलिजिबल आहे कुठे ऍडमिशन घ्यायला तक्षशिला युनिव्हर्सिटीमध्ये. ओके.
पुढील प्रश्न, इन विच इयर द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन वॉज इस्टॅब्लिश. तर UGC जे आहे ते कुठल्या साली एस्टॅब्लिश केली गेली होती आणि स्थापना केली गेली होती. तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे आहे ते 1953 साली इस्टॅब्लिश केली गेली होती. ओके ओके. तो नेक्स्ट क्वेश्चन, अनदर नेम ऑफ बेसिक एज्युकेशन और नई तालीम. तर नई तालीम ही जी टर्म आहे जी की बेसिक एज्युकेशन आहे ही कशाशी निगडीत आहे किंवा कशाशी रिलेटेड आहे. ए न्यू एज्युकेशन पॉलिसी, बी कंपल्सरी एज्युकेशन, सी वर्धा एज्युकेशन प्लॅन की डी सर्व शिक्षा अभियान. तर हे जे नई तालीम आहे हे कशाशी रिलेटेड आहे, सी वर्धा एज्युकेशन प्लॅन याच्याशी निगडीत आहे. पुढील प्रश्न, the launch of satellite channel by IGNOU, okay, on 26 January 2003 for technological education for the growth and development of distance education. तर IGNOU द्वारे एक सॅटेलाइट लॉन्च केली गेली होती कधी, 26 जानेवारी 2003 मध्ये. त्याचं पर्पज काय होतं, डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, राईट. तर ही कुठली सॅटेलाइट होती किंवा त्या सॅटेलाइटचं नाव काय होतं. ए राजश्री चॅनल, बी एकलव्य चॅनल, सी ज्ञान दर्शन चॅनल की डी नन ऑफ दिस. तर याचा राईट आन्सर आहे एकलव्य चॅनल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, फाउंडेशन ट्रेनिंग टू द न्यूली रिक्रुटेड IAS प्रोबेशनर्स इज इम्पार्टेड बाय. ओके. तर IAS जे असतात इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, राईट, त्याची रिक्रुटमेंट जेव्हा होते त्याची ट्रेनिंग किंवा त्याची फाउंडेशन ट्रेनिंग ही कुठल्या ठिकाणी होत असते. ए सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज, बी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन की डी LBS नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. तर याचा राईट आन्सर आहे DLBSN ए, म्हणजे लबासना त्याला असं म्हटलं जातं शॉर्ट मध्ये, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. तर या ठिकाणी IAS ची फाउंडेशन ट्रेनिंग होत असते, त्यांना ट्रेनिंग दिली जाते, राईट. त्या ट्रेनिंग पिरियड नंतर त्यांचं रेग्युलर कामकाज जे आहे ते सुरू होतं. पुढील प्रश्न, द फर्स्ट इंडियन सॅटेलाइट फॉर सर्व्हिंग द एज्युकेशनल सेक्टर इज नोन ॲज. तर अशी कुठली सॅटेलाइट आहे इंडियाची पहिली सॅटेलाइट जी की एज्युकेशनल सेक्टर मध्ये सर्व्ह करते किंवा त्याचा क्षेत्रात त्या क्षेत्रामध्ये ती सेवा देत असते. कुठल्या क्षेत्रामध्ये, एज्युकेशन सेक्टरमध्ये. ए एडुसॅट, बी इनसॅट बी, सी इनसॅट सी की डी सॅटेडू. तर याचा राईट आन्सर आहे एडुसॅट. एडू म्हणजे एज्युकेशन, सॅट म्हणजे सॅटेलाइट, राईट. तर एडुसॅट जी आहे ही इंडियाची पहिली सॅटेलाइट आहे जे की एज्युकेशनल सेक्टरमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. पुढील प्रश्न, द हेडक्वार्टर ऑफ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इज सिच्युएटेड इन. तर हे जे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा कुठल्या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. ओके. ए वर्धा, बी सेवाग्राम, सी न्यू दिल्ली की डी अहमदाबाद. तर याचं मुख्यालय जे आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचं ते वर्धा या ठिकाणी स्थितीत आहे. ओके. पुढील प्रश्न बघूया काय आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश, इंग्रजी भाषेचं सेंट्रल इन्स्टिट्यूट, राईट, ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा त्याचं मुख्यालय जे आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे. ए हैदराबाद, बी न्यू दिल्ली, सी धर्मशाला की डी चित्रकूट अँड फॉरेन. म्हणजे चित्रकूटमध्ये आहे की आणि दुसऱ्या देशामध्ये सुद्धा आहे. तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश हे कुठल्या ठिकाणी स्थित आहे, तर हैदराबाद, राईट. हैदराबाद इज अ राईट आन्सर. या ठिकाणी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश स्थितीत आहे. द एम ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाच्या व्यावसायिकतेचे उद्दिष्ट काय आहे, राईट. एम काय आहे. ए मेकिंग लिबरल एज्युकेशन जॉब ओरिएंटेड, म्हणजे उदारमतवादी शिक्षण नोकरीभिमुख बनवणे म्हणजे नोकरी लायक बनवणे, राईट. बी कन्व्हर्टिंग लिबरल एज्युकेशन इनटू व्होकेशनल एज्युकेशन, सी प्रिपेरिंग स्टुडंट्स फॉर vocation along with knowledge, डी गिविंग मोर इम्पॉर्टन्स टू vocational दॅन जनरल एज्युकेशन. तर हे जे व्होकेशनलायझेशन आहे त्याचं एज्युकेशन मध्ये काय महत्व आहे,
तर मेकिंग लिबरल एज्युकेशन जॉब ओरिएंटेड, म्हणजे जे एज्युकेशन असतं ते लिबरल असलं पाहिजे आणि त्याचा काय फायदा व्हायला पाहिजे तर जॉब ओरिएंटेड असला पाहिजे. ओके, पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. तर खाली दिलेले जे इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल्स आहेत त्यामधील कुठला इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल हे न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये किंवा त्याचं मुख्यालय जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये. ए, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज. बी, इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स. सी, इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च. की डी, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च. तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे दिल्लीमध्ये स्थितीत आहे. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च हे सुद्धा दिल्लीमध्ये आहे. इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन हे सुद्धा दिल्लीमध्ये स्थितीत आहे. परंतु इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज, त्याला IIAS सुद्धा म्हटलं जातं, ते कुठे आहे तर ते शिमल्यामध्ये स्थितीत आहे. ओके, दॅट्स वाय राईट आन्सर इज ए, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी, विच इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. इट इज सिच्युएटेड इन वेअर, शिमला. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. होल्डिंग ऑफ इलेक्शन्स फॉर द विलेज पंचायत इज डिसाइडेड बाय. तर गावामध्ये जे इलेक्शन्स होत असतात पंचायतचे म्हणजे ग्रामपंचायतीचे जे निवडणूक होत असते गावामध्ये, ते कोण होल्ड करत असतं किंवा ते घेण्याचे कोण ठरवत असतं. द कलेक्टर, द इलेक्शन कमिशन, द सेंट्रल गव्हर्नमेंट की द स्टेट गव्हर्नमेंट. तर हे जे इलेक्शन्स असतात ते इलेक्शन कमिशन कडून होल्ड केले जातात किंवा इलेक्शन कमिशन जे आहे ते ठरवत असते. ओके, holding of elections to the panchayat is responsibility of the state government and the state election commission. म्हणजे स्टेट लेवलचे जे इलेक्शन कमिशन असतं ते डिसाइड करत असतं पंचायत चे जे इलेक्शन्स असतात त्यांना. ठीक आहे, पंचायत इलेक्शन्स आर हेल्ड इन द स्टेट वेअर पार्ट 9 of the constitution applies as mandated by the constitution. ठीक आहे, holding of elections for the village panchayat is decided by whom? इलेक्शन कमिशन. वळूया पुढील प्रश्नाकडे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISc हे कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? ए, चेन्नई. बी, कोलकाता. सी, बँगलोर. की डी, मुंबई. तर हे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे म्हणजे IISc हे बँगलोरमध्ये आहे, म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये हे स्थितीत आहे. The Indian Institute of Science is public deemed research university for higher education and research in science, engineering, design and management. ठीक आहे, तर हे जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे ही पब्लिक डीम्ड रिसर्च युनिव्हर्सिटी आहे ज्यामध्ये हायर एज्युकेशन आणि रिसर्च इन सायन्स असेल, इंजिनिअरिंग, डिझाईन अँड मॅनेजमेंट हे सब्जेक्ट जे आहेत ते शिकवले जातात. इट इज लोकेटेड इन बँगलोर, इंडियन स्टेट ऑफ कर्नाटका, जे की 27 मे 1909 ला फाउंड केली गेली होती. तर पुढील प्रश्न, द जॉईंट सिटिंग ऑफ द युनियन पार्लमेंट मे बी समन्ड फॉर. म्हणजे जॉईंट सिटिंग जी असते ज्याला संयुक्त बैठक आपण असं म्हणतो, केंद्रीय संसदेची जी संयुक्त बैठक असते ती कोणत्या गोष्टीसाठी बोलावली जाऊ शकते? ए, स्पेशल ॲड्रेस ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतींचे विशेष भाषणसाठी. बी, ॲन्युअल ॲड्रेस ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतींचे वार्षिक भाषणसाठी. सी, प्रेसिडेंट्स ओकेजनल मेसेज ऑफ नॅशनल सिग्निफिकन्स. की डी, रेझोल्युशन ऑफ द डेडलॉक बिटवीन द टू हाऊसेस ऑन अ नॉन मनी बिल. म्हणजे नॉन मनी बिल जे आहे, पैशाशी रिलेटेड नसलेला जो बिल असतो त्याचा रेझोल्युशनचा डेडलॉक जो असतो दोन हाऊसेसमध्ये, ठीक आहे, दोन सभागृहामध्ये, त्याचं रेझोल्युशन पास करण्यासाठी किंवा त्याच्या रेझोल्युशनला साईन करण्यासाठी ही केंद्रीय संसदाची संयुक्त बैठक जी आहे ती बोलवली जाते. तर याचा राईट आन्सर आहे डी, रेझोल्युशन ऑफ द डेडलॉक बिटवीन द टू हाऊसेस ऑन नॉन मनी बिल. पुढील प्रश्न, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी इज सिच्युएटेड इन. तर नॅशनल इन्स्टिट्यूट म्हणजे राष्ट्रीय संस्था कशाची? इम्युनॉलॉजीची. त्याची संस्था जी आहे ही कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे? दिल्ली, हैदराबाद, गोवा की कोची. तर हे जे इन्स्टिट्यूट आहे ते दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. ओके, तर यावरती जर क्वेश्चन विचारला की दिल्लीमध्ये कुठलं इन्स्टिट्यूट आहे रिगार्डिंग इम्युनॉलॉजी, ठीक आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी. ठीक आहे, National Institute of Immunology (NII) is an autonomous research institute located in New Delhi under Department of Biotechnology (DBT) for research in immunology. तर हे जे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे इम्युनॉलॉजीचं हे ऑटोनॉमस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, म्हणजे स्वतंत्र रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जे की न्यू दिल्लीमध्ये स्थितीत आहे अंडर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, पुढील प्रश्न, हु अपॉइंट्स द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कंट्रोलर किंवा ऑडिटर जनरल,
ठीक आहे. तर इंडियाचं ऑडिटर जनरल कोण अपॉइंट करत असतं? द UPSC, द प्रेसिडेंट, द प्राईम मिनिस्टर की द पार्लमेंट? तर द प्रेसिडेंट कडे तो हक्क असतो कंट्रोलर किंवा ऑडिटर जनरलला अपॉइंट करायचा. ओके. रिक्रिएशनल रीडिंग शुड बी. रिक्रिएशनल रीडिंग जी आहे ती काय असायला हवी किंवा त्याच्यामध्ये काय असायला हवं? रिझर्व्ड फॉर द स्कूल लायब्ररी. ठीक आहे. बी असाइन्ड ॲज होमवर्क. सी a responsibility of the home, not the school. D an integral part of the language art curriculum. तर रिक्रिएशनल रीडिंग हे काय असू शकतं? तर an integral part of the language arts curriculum. ठीक आहे. भाषा कला अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग म्हणजे काय असतं? रिक्रिएशनल रीडिंग. पुढील प्रश्न. डॉट डॉट ऑफ द फॉलोइंग लर्निंग theories the one that embodies the idea that learning take place through insight is known as. तर खाली दिलेल्या theories मध्ये अशी कुठली theory आहे जी की संबोधत असते की अशी अशी लर्निंग जी की इनसाइट थ्रू होत असते? तर ही कुठली थेरी आहे? गेस्टॉल्ट थेरी आहे, स्टिम्युलस रिस्पॉन्स थेरी आहे, कनेक्शनिस्ट थेरी आहे की प्रॅग्मॅटिक? तर ती आहे गेस्टॉल्ट थेरी. ओके. पुढील प्रश्न. अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज बेस्ट डिफाइंड ॲज. तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे असतं ते कशा प्रकारे बेस्टली डिफाईन केलं जाऊ शकतं? ए नंबर ऑफ स्कोर्स अबोव द median score. बी नंबर ऑफ pupils scoring above the median score. सी नंबर ऑफ टेस्ट आयटम answered correctly by a majority class. की डी नंबर ऑफ pupils who received each score on a test. तर हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं ते नंबर ऑफ pupils who received each score on test या सेंटेन्स वरून किंवा या पद्धतीनुसार आपण बेस्टली डिफाईन करू शकतो. पुढील प्रश्न. विथ रिगार्ड्स टू स्टँडर्डाइज्ड टेस्टिंग विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? स्टँडर्डाइज टेस्टिंग ज्याला प्रमाणित चाचणी असं आपण म्हणतो, तर त्याच्या निगडीत किंवा त्याच्या संदर्भात खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन राईट आहे? ए द टेस्टिंग ऑफ इंटेलिजन्स बिगॅन इन जर्मनी. बी द वेक्सलर इंटेलिजन्स स्केल ऑफ चिल्ड्रन WISC आपण त्याला म्हणतो ती टेस्ट. की सी द रोसचॅच टेस्ट युजेस इन प्लॉट्स. की द थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट म्हणजे त्याला टॅट असं आपण म्हणतो इज इझी टू इंटरप्रेट. तर यामध्ये स्टँडर्डाइज टेस्टिंग जे असते प्रमाणित चाचणी त्याच्याबद्दल कुठला आन्सर करेक्ट आहे? तर सी द रॉक्सचॅच टेस्ट युजेस इन प्लॉट्स. पुढील प्रश्न. हेट्रोजेनस ग्रुपिंग बेस्ट सर्व्स द एम्स ऑफ अ डेमोक्रेटिक सोसायटी बिकॉज A parents prefer it. B pupils prefer it. C it minimizes class distinction. की it is the best environment for learning. तर heterogeneous grouping जे असते it minimizes class distinction. Who is legally competent under the Indian Constitution to declare war or conclude peace? तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार, ठीक आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार कोणाकडे हक्क असतो किंवा कोण एक लिगली कॉम्पिटंट असतो जो की वॉर डिक्लेअर करू शकतो किंवा पीस कन्क्लूड करू शकतो? द प्रेसिडेंट, द प्राईम मिनिस्टर, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स की द पार्लिमेंट? तर याचा राईट आन्सर आहे द प्रेसिडेंट. ठीक आहे. राष्ट्रपती जो असतो त्याच्याकडे एक पॉवर असते जो की वॉर डिक्लेअर करू शकतो किंवा पीस सुद्धा कन्क्लूड करू शकतो. द प्रेसिडेंट इज द सुप्रीम कमांडर ऑफ द इंडियन आर्म फोर्सेस. ठीक आहे. प्रेसिडेंट जो असतो राष्ट्रपती जो असतो तो सुप्रीम कमांडर असतो कोणाचा? इंडियन आर्म फोर्सेसचा. द प्रेसिडेंट कॅन डिक्लेअर वॉर or conclude peace on the advice of the Union Council of Ministers headed by the Prime Minister. ठीक आहे. तर प्राईम मिनिस्टर द्वारे प्राईम मिनिस्टर कडून जी युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे बनवले गेलेले असतात, हेड केले गेलेले असतात, त्यांच्या ऍडवाइस नुसार प्रेसिडेंट कडे एक पॉवर असते वॉर डिक्लेअर करायची किंवा कन्क्लूड पीस करायची. पुढील प्रश्न. इन द कंटेक्स्ट ऑफ पंचायती राज विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट ग्रामसभा? पंचायती राज जे आहे त्याच्या संदर्भात खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला ऑप्शन ट्रू आहे रिगार्डिंग ग्रामसभा? ठीक आहे. दिस इज द टॉप मोस्ट टायर ऑफ द पंचायती राज. इट कन्सिस्ट ऑफ ऑल द वोटर्स रिसाइडिंग इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ विलेज पंचायत. की सी इट इज द एक्झिक्युटिव्ह बॉडी ऑफ कन्सिस्टिंग ऑफ सिलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम विलेज पंचायत. की डी इट कन्सिस्ट ऑफ ऑल द ॲडल्ट मेल्स ऑफ द विलेज पंचायत? तर याचा राईट आन्सर आहे बी म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ ऑल द वोटर्स रिसाइडिंग इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ विलेज पंचायत. पुढील प्रश्न. द लोकसभा सेक्रेटरीएट कम्स अंडर द कंट्रोल ऑफ ए मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, स्पीकर्स ऑफ लोकसभा, मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंट अफेअर्स की डी प्राईम मिनिस्टर?
तर लोकसभा सेक्रेटरिएट जे आहे ते कोणाच्या कंट्रोलमध्ये येत असतं, तर मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंट अफेअर्सच्या. Who examines the report of Comptroller Auditor General of India after it is laid before Parliament? ठीक आहे. लोकसभा स्पीकर, एस्टिमेट्स कमिटी, पब्लिक अकाउंट कमिशन की नन ऑफ दिस. तर याचा राईट आन्सर आहे पब्लिक अकाउंट कमिटी. पब्लिक अकाउंट्स कमिटी काय असतं? The President Accounts Committee is committee of selected members of Parliament constituted by Parliament of India for the purpose of auditing the revenue and expenditure of the government of India. ठीक आहे. पुढील प्रश्न. Of the great importance in determining the amount of transference that occurs in learning is the. म्हणजे शिक्षणामध्ये जे होणारं हस्तांतरण आहे त्याचं प्रमाण निश्चित करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट काय असतो? तर सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट असतो प्रेझेन्स ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स. ओके. The term least restrictive environment refers to the education of the. कमीत कमी प्रतिबंधात्मक पर्यावरण हा शब्द खालील शिक्षणाचा संदर्भ देतो. म्हणजे खालील कुठला शिक्षणाचा संदर्भ देतो? ए हँडिकॅप्ड, बी गिफ्टेड, सी अर्ली चाइल्डहुड यंगस्टर्स की डी रिटार्डेड म्हणजे मंद. तर यामध्ये राईट आन्सर आहे हँडिकॅप्ड. म्हणजे हँडिकॅप्ड इज द टर्म लिस्ट रेस्ट्रिक्टिव्ह एन्व्हायरमेंट रेफर्स टू द एज्युकेशन. पुढील प्रश्न. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल राईट नाव. ठीक आहे. फंडामेंटल राईट्स जे असतात मूलभूत हक्क, तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला मूलभूत हक्क नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे राईट टू प्रॉपर्टी. हा जो हक्क आहे किंवा राईट आहे तो फंडामेंटल राईट म्हणून त्याला कन्सिडर केला जात नाही. वळूया पुढील प्रश्नाकडे. द टाइम ऑफ गॅप बिटवीन टू सेशन्स ऑफ पार्लमेंट इज नॉट मोर दॅन. पार्लमेंटमध्ये संसदमध्ये दोन अधिवेशन जे होतात त्याचा मधला अंतर किती असावा किंवा त्यापेक्षा जास्त नसावा. ठीक आहे. तर त्याचा राईट आन्सर आहे 9 मंथ्स आहे, 1 मंथ आहे, 3 मंथ आहे की 6 मंथ्स. तर 6 मंथ्स जे आहे त्याचं राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न. Which one of the following high courts has the territorial jurisdiction over Andaman and Nicobar Island? म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठल्या न्यायालयाकडे अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहेत? ए आंध्र प्रदेश, बी कलकत्ता, सी मद्रास की डी ओरिसा. तर कलकत्ता जो आहे किंवा कलकत्त्याचं जे हायकोर्ट आहे त्याच्याकडे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे ओव्हर अंदमान आणि निकोबार आयलँड. पुढील प्रश्न. In case of absence of president and vice president, which of the following acts as the president of country? जर प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट हे दोन्ही ऍबसेंट असतील किंवा हे दोन्ही अनुपस्थित असतील तर यांच्या जागेवर कोणाला ऍज अ प्रेसिडेंट म्हणून कंट्रीचा कन्सिडर केला जाऊ शकतो? ए प्राईम मिनिस्टर, बी स्पीकर ऑफ लोकसभा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया की लीडर ऑफ ऑपोजिशन. तर याचा राईट आन्सर आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे CJI. ओके. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट्स डज नॉट बिलॉंग टू द युनियन लिस्ट. खालीलपैकी कोणता विषय केंद्रीय सूचीशी संबंधित नाही? ॲटॉमिक एनर्जी, वॉर अँड पीस, पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक्स की पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन. तर पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हा जो आहे तो केंद्रीय सूचीशी संबंधित नाही. President can be removed on charges of violating the constitution by no confidence motion, impeachment, electoral college of legislative assemblies की प्राईम मिनिस्टर. तर याचा राईट आन्सर आहे इम्पीचमेंट म्हणजे महाभियोग. पुढील प्रश्न. इन द राज्यसभा द स्टेट्स हॅव बीन प्रोव्हाइडेड. राज्यसभेमध्ये राज्यांकडे काय प्रदान केले गेले आहे? तर राज्यांकडे काय प्रदान केले गेले आहे तर रिप्रेझेंटेशन ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या जी असते त्याच्या आधारावर प्रतिनिधित्व करायचं हे प्रत्येक राज्याकडे प्रोव्हाइड केले गेलेलं आहे. पुढील प्रश्न. द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ऍक्ट्स ॲज अ चीफ अकाउंटंट अँड ऑडिटर फॉर द. तर कंट्रोलर असेल किंवा ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असेल हे ॲज अ चीफ अकाउंटंट आणि ऑडिटर काम करत असतात. तर हे कोणासाठी काम करत असतात? तर हे जे करत असतात ते युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट जे असतात त्यांच्यासाठी काम करत असतात ॲज अ अकाउंटंट आणि ऑडिटर. एज्युकेशन इज अ सब्जेक्ट इन द. शिक्षण हा एक विषय आहे तो कशामध्ये आहे? युनियन लिस्ट मध्ये आहे, स्टेट लिस्ट मध्ये आहे, कन्करंट लिस्ट मध्ये आहे की नन ऑफ द लिस्ट.
तर याचा राईट आन्सर जे आहे ते आहे कनकरंट लिस्ट, म्हणजे समवर्ती यादीमध्ये एज्युकेशन इज अ सब्जेक्ट. पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. तर खाली दिलेले जे इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल्स आहेत त्यामधील कुठला इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल हे न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये किंवा त्याचं मुख्यालय जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये. ए, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज. बी, इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स. सी, इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च. की डी, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च. तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे दिल्लीमध्ये स्थितीत आहे. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च हे सुद्धा दिल्लीमध्ये आहे. इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन हे सुद्धा दिल्लीमध्ये स्थितीत आहे. परंतु इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज, त्याला IIAS सुद्धा म्हटलं जातं, ते कुठे आहे तर ते शिमल्यामध्ये स्थितीत आहे. ओके, दॅट्स वाय राईट आन्सर इज ए, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी, which is not situated in New Delhi. It is situated in where? Shimla. पुढील प्रश्न, इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन इन द डिस्टन्स एज्युकेशन मोड इज. इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन जे असतं डिस्टन्स एज्युकेशन मध्ये त्याचं मोड काय असतो? अनस्ट्रक्चर्ड असतं, सेल्फ रेग्युलेटरी असतं, इन्फॉर्मल असतं की स्ट्रक्चर्ड अँड इंटरॅक्टिव्ह असतं? तर हे जे डिस्टन्स एज्युकेशन मध्ये जो इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशनचा मोड असतो तो असतो स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह. पुढील प्रश्न, which of the following is a non-conventional learning program in higher education? A, स्वयं face to face teaching learning, tutorial class, skills seminar. तर स्वयं जो आहे तो आहे नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन हायर एज्युकेशन. पुढील प्रश्न, ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द डिटरमाइनिंग द अमाउंट ऑफ ट्रान्सफरन्स दॅट अकर्स इन लर्निंग इज. शिक्षणामध्ये जे हस्तांतरण असतं त्याचं प्रमाण निश्चित करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट कुठला असतो? तर प्रेझन्स ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स. ओके, तर हायर एज्युकेशन वरील महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत, भरपूर महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. अशा प्रकारेच आपण आणखीन प्रश्न जे आहेत ते डिस्कस करणार आहोत पुढील मॉक टेस्टमध्ये. ठीक आहे, तर प्रत्येक मॉक टेस्ट ही इम्पॉर्टंट आहे तुमच्या अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी. ओके, तर भेटूया पुढील मॉक टेस्टमध्ये. सो थँक्यू अँड हॅव अ गुड डे.